नमस्कार, मी अमित कोळेकर. आपण पाहतात तरुण भारत न्यूज. बेळगावसह देश विदेशातील घडामोडींचा आढावा घेऊया. सर्वप्रथम पाहूया आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. सीमा प्रश्नावर लढा अधिक तीव्र, महाराष्ट्र एकीकरण समितीचा मराठी जनतेला एकजुटीचा निर्धार. कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्रावरून भाजपचा आक्षेप. एअरलाइन्स नोकरीच्या आमिषाने 2 तरुणांची फसवणूक, गुन्हा दाखल. बेळगावात मोकाट जनावरावर महापालिकेची कारवाई, 25 जनावरे गोशाळेत दाखल. रविवारीही उपनिबंधक कार्यालय सुरू, मालमत्ता नोंदणीसाठी नागरिकांना दिलासा. मनगुळीजवळ डिवायडरला कारची धडक, आईसह 2 मुलांचा दुर्दैवी मृत्यू. या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. आता पाहूया प्रत्येक बातमी सविस्तर. सीमा प्रश्नावरचा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने व्यक्त केला आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपासून मराठी बांधवांच्या प्रश्नापर्यंत विविध मुद्द्यावर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी बेळगावात पार पडली. बैठकीत राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीचा आढावा घेत पुढील लढ्याची दिशा निश्चित करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी लवकर सुरू करणे, वरिष्ठ कायदेतज्ञांची नियुक्ती आणि सीमा भागातील मराठी बांधवांच्या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी करण्यात आली. तसेच न्यायालयाबाहेरील पर्यायावरही चर्चा झाली असून मराठी जनतेने एकजुटीने लढा सुरू ठेवावा असे आवाहन अध्यक्ष प्रकाश मारगाळे यांनी केले. कर्नाटक सरकारच्या कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र अधिसूचनेवरून राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने या निर्णयावर गंभीर आक्षेप घेत केंद्र सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे. कर्नाटक सरकारच्या कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र अधिसूचनेवरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. या निर्णयाविरोधात भाजपने केंद्राच्या गृह मंत्रालयाकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. बेळगाव भाजपा नेते एम.बी. जेर्ली यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत या अधिसूचनेवर आक्षेप घेतला. या निर्णयामुळे देशाच्या घटनात्मक व्यवस्थेवर आणि राष्ट्रीय सुरक्षेवर प्रश्न निर्माण होत असल्याचा दावा त्यांनी केला. कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्रासाठी स्थानिक महसूल अधिकाऱ्याकडून होणाऱ्या पडताळणीवर भाजपने प्रश्न उपस्थित केले आहेत. भारतीय नागरिकत्वाची खात्री करण्यासाठी केंद्र सरकारच्या यंत्रणेद्वारे स्वतंत्र पडताळणीची सक्तीची तरतूद नसल्याने सुरक्षेच्या दृष्टीने चिंता निर्माण होत असल्याचे पक्षाने म्हटले आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनीही या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे. या पत्रकार परिषदेला भाजपचे अन्य नेते उपस्थित होते. एअरलाइन्समध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीचे स्वप्न दाखवून 2 तरुणांची फसवणूक झाल्याचा प्रकार बेळगावात समोर आला आहे. नोकरीच्या आमिषाने पैसे घेतल्यानंतर वेगळीच नोकरी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. एअरलाइन्समध्ये 45 ते 80 हजार रुपये मासिक पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून बेळगावातील 2 तरुणांकडून 1,51,000 रुपये घेतल्याप्रकरणी एव्हिएशन कंपनीविरुद्ध खडेबाजार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुळेबावे येथील सूरज मिसाळे आणि तीर्थकुंडे येथील प्रशांत केणेकर या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार केबिन क्रू, पायलट आणि ग्राउंड स्टाफ पदावर नोकरी देण्याचे आश्वासन देत कंपनीने प्रशिक्षण शुल्काच्या नावाखाली रक्कम घेतली होती. मात्र प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एअरलाइन्समध्ये नोकरी देण्याऐवजी केवळ सिक्युरिटी गार्डची नोकरी देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. बेळगाव शहरातील मोकाट जनावरांच्या समस्येवर महापालिकेने आता धडक कारवाई सुरू केली आहे. रस्त्यावरील जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. बेळगाव महानगरपालिकेच्या पशुसंवर्धन विभागाने मोकाट जनावरांविरोधात विशेष मोहीम राबवत मध्यवर्ती बस स्थानक परिसरातून 20 ते 25 जनावरे पकडून श्रीनगर येथील गोशाळेत दाखल केली आहेत. रस्त्यावर मोकाट जनावरांचा वाढता वावर पाहता वाहतुकीत अडथळे निर्माण होत होते. तसेच वाहन चालक, पादचारी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला होता. याची दखल घेत महापालिकेने ही कारवाई केली. यापूर्वी जनावरांच्या मालकांना जनावरे रस्त्यात मोकाट सोडू नयेत, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनाने दिला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पुन्हा धडक मोहीम राबवण्यात आली. पकडलेली जनावरे परत घेण्यासाठी संबंधित मालकांना 2,000 रुपयाचा दंड भरावा लागणार आहे. मालमत्ता नोंदणीसाठी नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. आता रविवारीही उपनिबंधक कार्यालयामध्ये व्यवहार सुरू राहतील. कर्नाटक सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत रविवार दिनांक 12 जुलै रोजी राज्यातील सर्व उपनिबंधक अर्थात सब रजिस्ट्रार कार्यालय नियमितपणे सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कर्नाटक नोंदणी नियम 1965 मधील नियम 5 मध्ये सुधारणा करून या विशिष्ट रविवारची सुट्टी रद्द करण्यात आली असून तो दिवस कामाचा दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. यामुळे बेळगावसह राज्यातील सर्व उपनिबंधक कार्यालयामध्ये मालमत्ता खरेदी, विक्री, दस्तऐवज नोंदणी, विक्री खत, भेटपत्र, गहाणखत तसेच मुद्रांक शुल्क भरण्याचे व्यवहार नियमितपणे सुरू राहणार आहेत. विजयपूर जिल्ह्यात भीषण रस्ता अपघातात एकाच कुटुंबातील 3घांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिर्डीकडे निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. विजयपूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी तालुक्यातील मनगुळीजवळ
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 वर क्रेटा कार डिवायडरला धडकल्याने भीषण अपघात झाला। या दुर्घटनेत सत्यवेणी वय 38, त्यांचे पुत्र हरी व्यंकटराम वय 20 आणि जशवंत वय 18 यांचा मृत्यू झाला असून पती राघवेंद्र वय 41 हे गंभीर जखमी झाले आहेत। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सदर कुटुंब कारडगी येथून शिर्डीकडे जात होते। KA33N4689 क्रमांकाची क्रेटा कार हरी व्यंकटराम चालवत होता। मनगुळीजवळ कारवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्यावरील डिवायडरला जोरदार धडकली। प्राथमिक माहितीनुसार चालकाला झोपेची डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे। बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल। 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी। अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा। सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात। आजच भेट द्या खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेट जवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव। संपर्क 7353641444। विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी। चिकोडी तालुक्यातील येडोरवाडी पुलाजवळ कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात शनिवारी भली मोठी मगर दिसून आल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। मुसळधार पावसामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहत असून पुराच्या पाण्यासोबत ही मगर पुलाजवळ आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। मगर दिसताच नागरिकांनी पुलावर गर्दी केली होती। नदीकाठचे नागरिक, शेतकरी आणि मच्छीमारांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। जागतिक रक्तदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केली हॉस्पिटल बेळगाव यांच्या वतीने श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेचा विशेष सत्कार करण्यात आला। श्रीराम सेना हिंदुस्थानने सलग 10 वर्षे बेळगावमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करून शेकडो युनिट रक्त संकलित केले आहे। या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होऊन त्यांना जीवदान मिळण्यास मदत झाली आहे। या सामाजिक कार्याची दखल घेत केली हॉस्पिटल प्रशासनाने संघटनेचे उमेश कोऱ्याळकर यांचा सत्कार करून त्यांच्या रक्तदान मोहिमेतील योगदानाचा गौरव केला। पावसाळा सुरू होताच बेळगाव शहरातील कॅम्प परिसरात खेकड्यांचा बाजार भरला असून खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। मटण, चिकन आणि मासे खाणारे बेळगावकर आता खेकड्यावर ताव मारताना दिसत आहेत। कॅम्प परिसरातील बाजारात विविध प्रकारचे खेकडे दाखल झाले असून अनेक पोती भरून खेकडे विक्रीसाठी आणण्यात आले आहेत। खेकड्यांचा रस्सा आरोग्यासाठी उपयुक्त मानला जातो। विशेषतः सर्दीवर तो प्रभावी असल्याच्या समजुतीमुळे नागरिकांकडून खरेदीला मोठा प्रतिसाद मिळत आहे। काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या, माजी आमदार आणि AICC सचिव डॉक्टर अंजली निंबाळकर यांची KPCC अध्यक्ष BK हरिप्रसाद यांनी कित्तूर कर्नाटक विभागाच्या SIR प्रक्रियेच्या निरीक्षकापदी नियुक्ती केली आहे। बेळगाव शहर ग्रामीणसह चिक्कोडी, बागलकोट, विजयपूर, गदग, हावेरी, उत्तर कन्नडा, हुबळी शहर आणि धारवाड ग्रामीण या 10 जिल्ह्यातील प्रक्रियेवर त्या देखरेख ठेवणार आहेत। स्थानिक नेत्यांशी समन्वय साधणे, प्रक्रियेचा आढावा घेणे आणि अहवाल KPCC कडे सादर करण्याची जबाबदारी डॉक्टर निंबाळकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे। व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन। माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी। लोकमान्य गोल्ड लोन, प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी। अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050। नियम व अटी लागू। विजयपूर जिल्ह्यातील इंडी शहरात बस स्थानकाजवळील सुमारे 200 फूट उंच BSNL टॉवरवर मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेला सतीश वय 35 हा तरुण चढल्याने काही काळ खळबळ उडाली। टॉवरच्या शिखरावर चढून धोकादायक कृत्य करणाऱ्या सतीशला पाहण्यासाठी घटनास्थळी शेकडो नागरिकांची गर्दी झाली होती। माहिती मिळताच इंडी पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत संयमाने बचाव कार्य राबवत सुखरूप खाली उतरवले। पोलिसांनी सतीशला ताब्यात घेत पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि चौकशीला सुरुवात केली आहे। गोकाक शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यावर मोकाट कुत्र्यांचे कळप फिरत असल्याने नागरिकांसह वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। रात्रीच्या वेळी रस्त्याच्या मध्यभागी बसणाऱ्या किंवा अचानक धावणाऱ्या कुत्र्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून दुचाकीस्वारांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे। पादचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांनाही मोकाट कुत्र्यांचा त्रास होत असल्याची तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत। नगरपालिकेने निर्बीजीकरण, लसीकरण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून या समस्येवर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे।
विजयपूर जिल्ह्यातील मुदेबिहाळ तालुक्यातील बसरकोड गावातील श्री पवाड बसवेश्वर मंदिरात 32 किलो वजनाची चांदीची मूर्ती चोरी झाल्याने भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांनी घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास वेगाने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी बसवनबागेवाडीचे डीवायएसपी चंद्रकांत नंदरेड्डी, मुदेबिहाळचे सीपीआय मोहम्मद फसीउद्दीन आणि सीपीआय संजय तिप्पारेड्डी यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. आरोपींना लवकरच अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा विश्वास एसपी लक्ष्मण निंबर्गी यांनी व्यक्त केला आहे. बेळगुंद येथील बालवीर विद्यानिकेतन शाळेला सोनोली येथील उद्योजक आणि बालवीर सोशल फाउंडेशनचे संचालक परेशराम झंगुर्चे यांनी 20हून अधिक विविध प्रकारची रोपे भेट दिली. शाळेचे संयोजक शंकर चौगले यांनी रोपे स्वीकारून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. रोपांचे संगोपन करून पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी एस.एन. जाधव यांच्या अमेरिका दौऱ्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. प्रसंगी संचालक राजू मुजावर, पुंडलिक सुतार यांच्यासह रेखा शापूरकर, मंगल पाटील, भाग्यश्री कदम, सिद्धेश्वर तुर्केवाडकर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.